नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजच्या जेवणाला आणली आहे कोलबी। ही कोलबी खाडीची आहे आणि ही माझ्या एका भावाने उरणवरून आणून दिली आहे। तर ह्या कोलबीचं आज आपण शेवग्याच्या शेंगा घालून आंबट कसं बनवायचं ते बघूया। सर्वप्रथम टोपामध्ये तेल गरम करून आपलं नेहमीप्रमाणे कांदा आणि टोमॅटो शिजायला ठेवला आहे। कांदा आणि टोमॅटो आपला आता छान मऊ नरम झालेला आहे। आता त्यात आपण आपलं हिरवं वाटण टाकूया। आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण यांचं। आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया। जितकं आपल्या रश्श्याला गरज असेल तितकं मीठ टाकूया। आता थोडीशी हळद टाकूया। आता 2 चमचे आमचा कोळी मसाला। हे छान आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण शिजू द्यावं। आपल्या वाटणाला आता छान तेल सुटलंय, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालूया। ह्या शेंगा कोलबीमध्ये खरोखर खूप छान लागतात, तुम्ही नक्की एकदा करून बघा। आता त्यामध्ये आपल्याला जितकी गरज असेल, म्हणजे जितका रस्सा हवा असेल तितकं पाणी घालून घेऊया आणि थोडा वेळ ह्या शेंगा शिजत ठेवूया। आज फ्राय करायसाठी आहेत बोयऱ्या किंवा बोईट असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर आज आपण या फ्राय करूया। हे बघा, आपल्या रश्श्याला मस्त उकळ आलाय आणि शेंगा पण शिजलेत बऱ्यापैकी। आता आपण त्यामध्ये कोलबी टाकूया। कोलबी टाकली की एक 7 ते 8 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं। थोडा वेळ शिजू दिलं की आपल्या ग्रेव्हीला जेवढा घट्टपणा गरजेचा आहे तितकं सुकं खोबरं घालावं। आपलं मावरं धुवून घेतलंय। ह्या फक्त आताच्या पुरता तुकड्या तळायसाठी घेतलेत। त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाक। थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडासा कोळी मसाला आणि यात थोडंसं हिरवं वाटण टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करूया। पॅन मध्ये आपलं तेल छान कडकडीत तापलंय। आता आपण त्यामध्ये मावरं घालूया।
हे बघा इथे आपलं आंबट पण छान आता उकळलेलं आहे। त्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी घालून घेऊया आणि 1-2 ते 4 मिनिटं उकळी येऊन देऊया। आपली मच्छी एका साईडने शिजली आहे। आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी शिजवून घेऊया। हे बघा आपलं कोलंबीचं आंबट तयार झालं आहे। आता वरून गार्निशिंगसाठी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया। आपलं मावरं पण फ्राय करून रेडी आहे। आता आपण घेऊया आपलं जेवणाचं ताट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।